रोहिलागड येथील भव्य आयोजन, सोहळा आनंदाचा, गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे रोहिलागड, तालुका अंबड, जिल्हा जालना. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.
स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभावना हे दुजा। सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभावना हे दुजा। निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभावना हे दुजा। विठ्ठल विठ्ठल ओम प्रज्ञानांश प्रधानय स्थिरचरणि कर व्यापी भीर व्याप्य लोकान, भुक्त्वा भोगान् स्थविष्टान् पुनरपि धीशनोद्भासितान् कामजन्यान्, पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुरभुङ् मायया भोजयन्नो, माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि। यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगांस्तविष्टान्, पश्चाश्चन्यान् स्वमतिविभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान्, सर्वाणि तान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा, हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगणा पात्वसो नस्तुरीयः। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकरो दुसरे चरण यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः, भ्राता गुरुना निवृत्तिसहिता निवृत्तिका संस्थिताः, इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं, द्वैताद्वैतसमन्वयैकजननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी, भक्ति ज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी, भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं। नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभावना हे दुजा। माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने, सर्व साधू संतांच्या परमकृपा आशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट स्थळी भगवंताच्या चरणरविंदी सेवा समर्पित करण्याकरता उपस्थित श्रोतृवर्गांच्या समवेत चिंतनाकरता निवडण्यात आलेला अभंग सर्वांच्या सुपरिचित अशा स्वरूपाचा आहे. जरी पाठातील नसेल पण कमीत कमी कानपाठ तरी
बहुश्रुत असा आहे आणि अत्यंत तसा पाहिलं तर सोपा आहे, परंतु आचरणात आणण्याकरता तसा कठीणही आहे. कारण जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबरायांचे अभंग आपण कीर्तनाकरता घेतो असं जे म्हणतो, त्याच्याऐवजी आमचे आचार्यजी वेदांताचार्य तुकाराम महाराज शास्त्रीजी म्हणे कीर्तनाकरता घेण्यात आलेला नाही, तर कीर्तनाकरता निवडण्यात आलेला अभंग. कारण कीर्तनाकरता आपण अभंग घेतो पण घेत नाहीत. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून निवडण्यात आलेला, म्हणून दाखवण्यात आलेला, 2 गायक वृंदांनी गाऊन दाखवलेला जो अभंग आहे तो निवडलेला आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून 7 प्रकारच्या पूजेचं ज्ञान आपल्याला करून देतात. 7 प्रकारच्या पूजा आपल्याला आचरणात आणण्यास सोप्या आहेत. कारण आपण कुणाचे ना कुणाचे जर नौकर आहात, कुणाचे ना कुणाचे आपण चाकर आहात, सेवक आहात, तर सेवका करता आपल्या स्वामीची सेवा करणं, मनोभावे करणं, इमानदारीने करणं, ती भगवान विष्णूची महापूजा आहे. आपल्याला प्राप्त झालेले श्रीगुरु आहेत, श्रीगुरूंची भक्ती करणं, सेवा करणं, तन मन अर्पण करून त्यांना सर्वस्वे शरण जाणं, ही साक्षात गुरूंची केलेली सेवा म्हणजे साक्षात महाविष्णूची पूजा आहे. त्याचप्रमाणे आई वडिलांचं वचन पालन करणं, कारण अभंगामध्ये फक्त शब्द पितृवचन दिलेला आहे, पण पितृवचन हे उपलक्षण आहे. म्हणजे माता आणि पित्यांचं वचन परिपालन करणं ही सुद्धा विष्णूची महापूजा आहे. पत्नी करता आपल्या पतीची मनोभावे सेवा करणं, ती साक्षात विष्णूची महापूजा आहे. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. अनुभव नाही, अनुभव नाही दुजा, या दोघांमध्ये वेगळीकता नाही. म्हणजे भगवान विष्णूच यांच्या रूपाने आहे असं जगद्गुरु तुकोबराय सांगतात. आणि सर्वांना आचरणात येण्यासारखी, आचरण करण्यासारखी एक भक्ती आहे, ती म्हणजे आपण सत्य बोले मुखे, मुखाने आपण सत्य बोललं पाहिजे. सत्य बोलणं ही भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि त्या ठिकाणी पुढे बोललंय, दुखवे अनेकांच्या दुःखे. दुसऱ्यावरती जर दुःख आलं तर त्याच्या दुःखाने आनंदित न होता आपणही दुःखी होणं, दुखवे अनेकांच्या दुःखे. तर अशा प्रकारची जी एक भक्ती आहे ती सुद्धा विष्णूची महापूजाच आहे. आणि शेवटच्या चरणातून सांगितलेली निश्चयाचे बळ म्हणजे या 6ही प्रकारचे साक्षात भगवान विष्णूचे स्वरूप आहेत असा निश्चय करणं, किंवा हेची देई हेची डोळा, भोगोमुक्तीचा सोहळा, अशा प्रकारचा निश्चय जीवनामध्ये करणं, हा निश्चयात्मक ही एक भगवान विष्णूची महापूजा आहे. म्हणजे एकंदर पहिल्या चरणातून 4, तिसऱ्या चरणातून 2 आणि शेवटच्या चरणातून 1 अशा पद्धतीने 7 प्रकारच्या पूजा आहेत. विठाला अभंगातील गुढार्थ पाहण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा. मौजे रोहिलागड अत्यंत प्रसिद्ध असलेलं आपलं हे तीर्थक्षेत्र आणि भगवान पांडुरंगाच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा सोहळा तर याही वर्षी आयोजित केलेला आहे. गाव अत्यंत मोठं आहे आणि मोठं असूनही मोठ्या मनाचं आहे, म्हणून 4-4 सप्ताह पार पडले जातात आणि चांगल्या प्रकारचं आयोजन केलं जातं. आता यामध्ये हे गाव म्हणजे आळंदी तीर्थक्षेत्रासमान म्हणायला हरकत नाही. कारण आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी संस्थेमध्ये शिकणारी किंवा इथून मागं शिकलेली अनेक अध्यापक आणि विद्यार्थी मंडळी या गावात आहेत. अध्यापक शब्द मुद्दाम वापरला कारण जे शिकून आले ते अध्यापक असतात आणि जे शिकतायत ते विद्यार्थी आहेत. तर या गावाचं हे एक पारमार्थिक वैभव आहे. आणि म्हणून आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराजजी शास्त्री, त्याचप्रमाणे आदरणीय श्रीकृष्णजी महाराज शास्त्रीजी, पाटील महाराज भागवताचार्य आहेत, त्यांचा आमचा चांगला परिचय आहे. कारण ऋषिकेश क्षेत्रामध्ये ते ज्यावेळेस होते त्यांचं अध्ययन पूर्ण करून ते आळंदीला संस्थेत बसण्याकरता आले आणि संस्थेतलं पूर्ण करून आम्ही शिकण्याकरता तिकडे गेलो. म्हणजे आम्ही तिथून ते आळंदीत असा फरक झाला.
परंतु प्रेमाचे संबंध आहेत. त्यानंतर आदरणीय संजयजी महाराज शिंदे आहेत, आदरणीय गणेशानंद महाराज शास्त्री. तसं त्यांचं आत्ताचं नाव तुम्हाला कदाचित कल्पना आहे की नाही माहिती नाही, दीक्षा झालेली आहे. आणि चिचकोट या ठिकाणी एक गिरी परंपरेचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी ते महंत आहेत. 20-25 एकर जमीन आहे आणि त्या संपूर्ण गावचं ते एक अधिष्ठान म्हणून आणि स्वतः स्वामीजी ते सर्व चालवतात. तर त्यांचं ब्रह्मानंद गिरी असं नाव आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याचप्रमाणे आप्पासाहेब महाराज पाटील आहेत. अजूनही गावातील छोटी मोठी सर्वच महाराज मंडळी असतील, सर्वांच्या समवेत चालत असलेला हा उत्सव आहे. आदरणीय महाराज श्री तुकाराम महाराज सुराशे, सुंदर मृदंग, वैद्यबाबांची पट्ट शिष्य. कारण आम्ही लहान लहान होतो पण ते त्यावेळेस तयार होते. महाराज तुमचा कालखंड बरोबर म्हणजे पूर्ण तयार झालेले होते. जोग महाराजांच्या सप्ताहामध्ये वगैरे वाजवण्याची सेवा त्यांना असायची. आलं म्हणजे बाबांनी म्हणायचं हां वाजव, बाबा त्यांना सेवा द्यायची आवर्जून. भगवान महाराज खरात एकीकडून आणि ही एकीकडून असं ती सेवा वाजवायची. विठ्ठल विठ्ठल. कारण तयारी असून गोडवा जपणं मृदंगातला. कारण आमचे मृदंगातले गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण महाराजजी काळे गुरुजी. कारण गुरुजींचं आणि वैद्यबाबांचं सख्यत्व होतं, अत्यंत प्रेमाचे संबंध होते. वैद्यबाबा म्हणायचे, म्हटले तसं मृदंगाचे बोल माझे जास्त झाले परंतु कीर्तना करता साथ करावी काळे गुरुजींनी. विठ्ठल विठ्ठल. असो सर्वच गायक वृंद उपस्थित आहेत, सर्वांच्या समवेत सेवा समर्पित करायची आहे. भगवान मारुतीरायांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचा मंदिराचा जीर्णोद्धारही गावकऱ्यांनी एकत्रित येऊन केलेला आहे. सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभारलेली आहे. गुरुवर्य गाथा मूर्ती रामभाऊजी महाराज राऊत यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तत्पूर्वीपासूनच म्हणजे आजच्या रामनवमीच्या शुभ मुहूर्तावरती झाले रामराज्य काय उने आम्हासी, धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैसी. या न्यायाने भगवान प्रभू रामचंद्रांच्या परमकृपेने आणि हनुमंतरायाच्या परमकृपा आशीर्वादाने त्यांच्याच मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा आणि कलश आरोहण सोहळा आपण सर्व ग्रामस्थांनी आयोजित केलेला आहे. आणि त्या सप्ताहातील आयोजनामध्ये पहिल्या दिवसाचं कीर्तन वाक्पुष्प आमच्या वाटेला आलेलं आहे. म्हणजे आज फक्त पात्र वाटप करून जाण्याचं काम आमच्याकडे आहे. आणि तसं पहिल्या दिवशी नामपरक चिंतन असावं अशी चालत आलेली रूढी आहे. आणि तसं लिखित स्वरूपाचं कुठं असं नाही की पहिल्या दिवशी हाच अभंग असावा दुसऱ्या दिवशी, परंतु चालत आलेली ही परंपरा आहे. आणि शास्त्रामध्ये एक नियम आहे, शास्त्रतः रूढी बलीयसी. जे शास्त्रात लिहिलेलं आहे ते शास्त्रीय झालं, परंतु शास्त्रात लिहिलेलं नसताना सुद्धा काही गोष्टी अशा असतात त्या रूढी परंपरेने चालत आलेल्या असतात. म्हणजे आणि त्या रूढी परंपरेने चालत आलेल्या गोष्टी शास्त्रापेक्षा बलवान असतात. विठाला विठाला. उदाहरणार्थ कीर्तनाच्या सुरुवातीला रामकृष्ण हरी म्हणावं, नंतर रूपाचा अभंग घ्यावा, परत सरळ जय जय रामकृष्ण हरी घ्यावं, नंतर कीर्तनाचा अभंग घ्यावा, नंतर विठोबा रखमाई घ्यावं, मग चाल घ्यावी, नंतर विठ्ठल विठ्ठल भजन घेऊन मग प्रस्तावना आधी. ही जी कीर्तनाची पद्धती ही कुठं लिहिलेली नाही शास्त्रामध्ये, परंतु चालत आलेली परंपरा आहे. आमच्या गुरुदेवांनी असं कीर्तन केलं म्हणून आम्ही असं करतोय. आमच्या गुरुदेवांनी तसं का केलं? कारण ते त्यांच्या गुरुदेवांनी केलं होतं. आणि जसं त्यांनी केलं ते त्यांच्या गुरुदेवांनी केलं होतं. म्हणजे अगदी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तिथपासून चालत आलेली परंपरा घ्या, किंवा संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, तर त्या ठिकाणी परमात्म्याच्या समोर भगवान नामदेवरायांनी जी कीर्तन परंपरा सुरू केली, अगदी तेव्हापासून चालत आलेली ही पद्धती, ही काही कुठं लिखित नाही. आणि आता आपण जशी करतोय तशीच पुढच्या येणाऱ्यांनी करायची. मग ही लिहिलेलं नाही मग बदल करायचा, मग रामकृष्ण हरिऐवजी विठोबा रखमाई घेऊन आपण भजन सुरू करायचं, असा नियम चालत नाही. कारण शास्त्रापेक्षा रूढी बलवान असते. विठाला
पहिला दिवस जर सप्ताहाचा असेल तर रूढी अशी आहे, नामपरक चिंतन असावं. दुसरा दिवस असेल तर त्या ठिकाणी रूपाचं चिंतन असावं. तिसऱ्या दिवशी संतपर अभंग घेऊन संतांचं वर्णन असावं. चौथ्या दिवशी त्या ठिकाणी संतांच्या स्थितीचं वर्णन असावं. पाचव्या दिवशी ज्ञान भक्ती वैराग्यपर अभंग असावा. सहाव्या दिवशी उपदेशपर चिंतन असावं. सातव्या दिवशी मागणी आणि आठव्या दिवशी सर्वांना माहिती आहे काला. विठाला विठाला अलिखित स्वरूपाचा नियम आहे, म्हणजे शास्त्रतः नाही परंतु रूढी परंपरागत चालत आलेला नियम आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी पहिल्या दिवशी नामपरक चिंतन असावं. बर, पण नामपरक चिंतन नाम आणि नामी, ज्या नामीचं चिंतन करायचं आहे मग त्या नामीचं नामाच्या द्वारा महत्व प्रतिपादन करणं म्हणजे नामपरक चिंतन. आणि असं आहे, नामाचं चिंतन करत करत नामीच्या स्वरूपाचं होऊन जाणं आणि त्याकरता तर नामीचं चिंतन करावं लागतं. व्यवहारामध्ये साखर 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 असं जर आपण म्हटलो तर जीभ गोड काही होत नसते. बर, कारण ती भौतिकतेच्या दृष्टीने साखर साखर कितीही वर्ष आपण जर म्हटलं तर तद्रुपता प्राप्त होऊन आणि आपल्याला काय प्राप्त होणार नाही, गोडी प्राप्त होणार नाही. परंतु भगवंताच्या नामात मात्र अशी शक्ती आहे की भगवंताचं नामच चिंतन करून 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 ज्या परमात्म्याचं आपण चिंतन करतोय ना त्या परमात्म्याच्या स्वरूपाचे आपण होत असतो. विठाला विठाला चिंतने चिंतने तद्रुपता, चिंतन करत 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 तद्रुपतेला प्राप्त होत असतो. तुका म्हणे आळी जीवे गडी, जीवे नुरेची वेगळी, जीवे नुरेची वेगळी. जीवे नुरेची वेगळी. आळी म्हणजे ती घासावर वगैरे गवतावर असते ती आळी. त्या आळीला कुंभारीण नावाचं एक सूक्ष्म कीटक आहे, तो आपल्या सोंडेमध्ये पकडून आणतो आणि तिच्या त्या घरामध्ये ठेवतो. अगोदर घर तयार करण्याची त्याची प्रक्रिया असते. ओली माती अशी चिखलाचा गोळा छोटासा घेऊन येणार, छोट्याशा सोंडीमध्ये एवढासा गोळा असा घेऊन येणार आणि आपल्या त्या पुढच्या पायाने असं गोल 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 बरोबर रचत 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 आणतो. आणि जसे व्यवहारामध्ये आपली कुंभार दाम्पत्य असतात अगदी त्याप्रमाणे तो सूक्ष्म कीटकही तसंच कार्य करतो, मातीचं कार्य करतो. म्हणून त्याला ते उपलक्षण प्राप्त झालंय. वास्तविक त्याचं नाव कुंभारीण नाही, परंतु व्यवहारातील कुंभार दाम्पत्याप्रमाणे त्यांचं मातीचं कार्य असल्यामुळे त्या सूक्ष्म कीटकाला कुंभारीण नाव आलंय. विठाला विठाला. काय असतात, काही नामाचे विशेषण असतात आणि काही क्रियेची विशेषण असतात. तर त्यांची क्रिया तशी असल्यामुळे क्रिया विशेषण त्यांना प्राप्त झालं आणि म्हणून त्यांना कुंभारीण कीटक म्हटलंय. तो असं सूक्ष्म छोटस असं घर तयार करतो, सर्वांना माहिती आहे. मग त्याला एक छिद्र असतं, तर त्याच्यामध्ये 4-5 आळ्या त्या हिरव्या रंगाच्या असतात, त्या आतमध्ये आणून ठेवल्या जातात आणि नंतर परत एक गोळा आणून ती दरवाजा असा पूर्ण बंद केला जातो. पण त्या आणत असताना त्या आळईला जेवढी काही तिचे दात लागलेले आहेत तर त्याच्याद्वारा तो ध्यास मनामध्ये घेऊन ती आळई अत्यंत घाबरलेली असते. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस असा गुंग आवाज येतो त्या वेळेस ती आळई असं चिंतन करते की जणू काही आता ती कुंभारीण येईन आणि मला पुन्हा सोंडेमध्ये पकडेल, चावल, अशा प्रकारचं चिंतन ती करते. आणि ही जी कुंभारीण आहे दरवाजा बंद केलेला असतो, न त्या आळईंना चारा देते, न कुठल्या प्रकारचा दंश करते, पुन्हा कुठलं काही करत नाही. फक्त 5-5, 10-10 मिनिटाला येणार आणि त्या घरट्याच्या भोवती गुंग 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 2-3 वेढे मारले की निघून जाणार, बस. पण तो आवाज आतमध्ये त्या आळयांना येऊन येऊन येऊन
त्यांचं चिंतन करतात, त्या कुंभारणीचं चिंतन करतात आणि असं चिंतन करतात, आता येईल मला चावेल, आता येईल मला चावेल, असं चिंतन करता करता ती आळई न राहता तिलाही हळूहळू हळूहळू पंख फुटतात, तिलाही ते तशा प्रकारची कडक अशी सोंड प्राप्त होते आणि तीच आपल्या सोंडेने तिथं आतमधले असलेले ते घर बरोबर कोरून बाहेर निघून जाते आणि त्यात असलेल्या 4-5 आळयांच्या 4-5 कुंभारणी होऊन उडून जातात. विठाला विठाला दृष्टांत जगद्गुरु तुकोबरायांनी दिला. म्हणले तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. ती जीवाने वेगळी राहतच नाही, ती स्वरूपतः त्या कुंभारणीच्या आकाराची होत असते. आणि म्हणून अगोदर जरी नामधारक जो आहे तो त्या ठिकाणी कमजोर असेल किंवा षडगुण ऐश्वर्य संपन्न नसेल, पण ज्या परमात्म्याचं तो चिंतन करतो ना, तर चिंतन करता 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 त्याचंही त्या प्रकारचं सामर्थ्य बनत असतं. आणि म्हणून तर नाथरायांनी सुद्धा म्हटलंय ना, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली. अवदशाने माले दरिद्रा, अवदसाने माले दरिद्रा, अवदसाने माले दरिद्रा. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशाने माले दरिद्रा, अवदशाने माले दरिद्रा, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशाने माले दरिद्रा, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची. हा, मग पूर्वी आमचे गुरुवर्य दृष्टांत सांगायचे. म्हटले एक दुर्बळ होता, गरीब होता, त्याला आपली मुलगी डॉक्टरीन करायची. मग त्याने पुष्कळसे प्रयत्न केले, चांगले चांगले क्लास लावले, भरपूर खर्च केला, चांगल्या कॉलेजमध्ये तिला त्या ठिकाणी भरती केलं, परंतु काही जमलं नाही. बरं, डॉक्टरीन ती काय होऊ शकली नाही. याचाही खर्च वाह्यात गेला आणि डॉक्टरीन तिथं काही झाली नाही. शेवटी याची तब्येत खराब झाली आणि एक मित्र भेटला, म्हणजे काय रे, काय चिंता लागली तुझ्या पाठीमागे? म्हणजे काय नाही, बाकी मुलीला डॉक्टर करायचं स्वप्न होतं, ते काही पूर्ण होताना दिसत नाही. खर्च जेवढा झाला तोही गेला, पण डॉक्टरीन काही मुलगी झाली नाही. म्हणजे काय नाही, एक सोपा उपाय. म्हणे काय करायचं? म्हणजे काय नाही, चांगला होत करू, MBBS BHMS झालेला डॉक्टर होत करू मुलगा, तरुण तडफदार कोणी असेल झालेला, तो पाहू आणि ब्राह्मण देवतांकडून योग्य ती तिथी घेऊ आणि त्या तिथीला बरोबर एकदा की मंगलाष्टक झाले, अक्षदा पडले, एकमेकाला हार घातला. हिने त्याला हार घातला आणि त्याने हिला हार घातला की दुर्बळाची कन्या कोणी केली? समर्थाने केली. मग डॉक्टरची बायको कोण झाली? कुठं कॉलेजला जायची गरज नाही, डॉक्टरची बायको आपोआप काय झाली? डॉक्टरीन झाली. मास्तरची बायको मास्तरी. अजून काय काय असते? बुवाची बायको वैद्यभाव म्हणायचे बुईन, बुवांची बायको बुईन. एकदा म्हटलं महाराजांची बायको म्हणली महाराजीन. म्हणले महाराजीन कुठं असते? महाराजांची बायको राणी. विठाला विठाला महाराज आणि महाराणी म्हणून राणी शब्द वापरला. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. मला एकच सांगायचं, दुर्बळ जरी असेल ती, पण तिचा अंगीकार जर समर्थाने केला तर ती दुर्बळ राहत नाही, ती सर्वस्वी साम्राज्याने त्या ठिकाणी विनटली जाते. तर त्या पद्धतीने असं आहे, नामी आणि नाम आणि नामधारक नामाच्या द्वारा नामी स्वरूप होऊन जातो. हे भक्ती स्वरूपातलं महत्व तत्व आहे. विठाला विठाला. आणि म्हणून मग त्या नामीच्या स्वरूपाच्या विषयी काही आपल्या समोर असं वाटतं की तो नामी कधी भेटेल. नेमकं एवढ्या सर्व या प्रपंचामध्ये या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व पण ते आपल्याला सापडत नाही, कारण त्याचं ज्ञान नाही. निरंतर ते आपल्या जवळ आहे, नवे नवे जवळ. काय आतही तेच आहे, बाहेरही तेच आहे, सर्वत्र ते आहे. त्याच्या वाचून एक अणु रेणू सुद्धा काय नाही, शिल्लक नाही. बस. आणि म्हणून
अणुपासून तो महत्त्वापर्यंत सर्व वस्तूमध्ये आत आणि बाहेर ते तत्व भरलेलं असताना सुद्धा ते आपल्याला उपलब्ध होत नाही. आहे सर्वत्र आहे, पण तत्वज्ञ संतांनी स्वीकारलं, त्यांना सर्वत्र ते दिसतंय. बस त्यांचा तो अनुभव आहे, त्यांनी अनुभवलं, आपल्या गुरुदेवांच्या कृपेने त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. आणि ज्या ठिकाणी ते पाहतात, जिकडे पाहतात तिकडे काय दिसतंय? ते तत्व दिसतं. पण आपल्याला का दिसत नाही? आणि म्हणून मग तर आपल्याला दिसावं, आपल्याला ते प्राप्त व्हावं, म्हणून संत महात्म्यांचा अवतार या जगतामध्ये होतो. कारण त्यांना माहिती आहे आपण या मार्गाच्या द्वारा पलीकडे पोहोचलो आहे, पण आपल्याकडे असलेलं तत्वज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं, आपल्याला प्राप्त झालेला आनंद सर्वांना मिळावा, या तळमळीच्या पोटी. आणि तळमळ कुणाला होते? ज्याच्या तळात म्हणजे अंतकरणात मळ नसतो त्याला तळमळ होते. आणि संत महात्म्यांना जगाची तळमळ का झाली? कारण जगाच्या विषयीचा मळ त्यांच्या अंतकरणात नाही, म्हणून जगाच्या विषयीची तळमळ संतांना असते. विठाला विठाला. या पद्धतीने मग आता काय करायचं? जनतेला समजून सांगण्याकरता संत आलेले असतात. बरं, जनतेला समजण्याकरता अगदी पूर्वीपासून चालत आलेला वेद आहे, 6 शास्त्र आहेत, पुराण आहे, सर्व काही आहे, पण तरी सुद्धा ते काही लक्षात येत नाही. बरं, प्रस्थानत्रय म्हणून वैदिक धर्मांच्या दृष्टीने जर चिंतन केलं तर 10 उपनिषद, विचारसागराचा सुरुवातीचा विषय, दशोपनिषद, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र, हे काय आहे? प्रस्थानत्रयेत म्हणजे वेदांत शास्त्राचे मुख्य 3 ग्रंथ आहे. बर, मग आता हे झाले संस्कृतमध्ये, पण हे संस्कृत मधले समजत नाहीत, म्हणून या भूतलावरती म्हणजे महाराष्ट्र भूमीमध्ये महाराष्ट्रीयन संत म्हणून संत भूमी म्हटलं जातं महाराष्ट्राला. महाराष्ट्र ही कोणती भूमी आहे? संतांची भूमी आहे. मग या महाराष्ट्रामध्ये संत अवतीर्ण झाले आणि त्यांनी जशी संस्कृतमध्ये वैदिक धर्माची प्रस्थानत्रय आहे, अगदी त्याच पद्धतीने प्रस्थानत्रय आपल्या मराठी वाङ्मयामध्ये आणलेली आहे. कारण दशोपनिषद जे आहेत ना, त्याला सिद्धांत प्रस्थान म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. सिद्धांत प्रस्थान म्हणजे वेदवाणी, पण त्या वेदवाणीचा अर्थ साक्षात जगद्गुरु तुकोबरायांनी गाथेमध्ये आणलेला आहे. बर, म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेला काय म्हणतात? वेदवाणी असं म्हणतात. पहा, आणि पंचम वेद असंही म्हणतो आपण, कारण जगद्गुरु तुकोबरायांची वाणी ही आपण वर्णन करण्यापेक्षा त्या वाणीचं त्यांचे एका काळचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं, म्हटले 4 वेदाचं विवरण करू. वेदाचे केले विवरण. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4ही वेदाचं विवरण केलं. अर्थ करताना असं म्हटलं, आता तो ब्रह्म जिज्ञासा. आता तो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे आता ब्रह्म जाणण्याची आपण काय करू? जिज्ञासा करावी. इथून सुरुवात झाली. म्हणजे वेगळेपणा त्यामध्ये आहे आणि ब्रह्मसूत्राचं ज्ञान झाल्यानंतर वेगळीकता समजते. या उपाधीत गुप्त असलेलं तत्व ते वेगळं दिसतं आणि या उपाधीचाही फरक समजून येतो. कारण एकत्र कालून आलेलं दूध आणि पाणी जसं राजहंसाच्या समोर ठेवल्यानंतर तो वेगळं करून दाखवतो, त्या पद्धतीने अगदी वेगळं करण्याचं दर्शन प्रस्थान म्हणजे कोणतं आहे? ब्रह्मसूत्र आहे. मग हे संस्कृतमध्ये होतं, पण संस्कृतमधलंच मराठी भाषिकांकरता उपलब्ध व्हावं म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवताची रचना केली. विठाला विठाला. आणि श्रीमद भागवत असा ग्रंथ आहे आपला नाथरायांचा, नाथ भागवत.
त्यामध्ये अनेक वेगवेगळी पदार्थ असे सांगितलेले आहेत. वैकुंठवासी बंशीबाबा म्हणायचे, म्हणजे ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल चांगल्या अर्थाने तर अगोदर भागवताचं चिंतन म्हणजे एकनाथी भागवताचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण त्या ग्रंथाचं चिंतन करत असताना नाथरायांनी एक एक दृष्टांत एक एक सिद्धांत पटवून देण्याकरता अनेक दृष्टांताचा त्या ठिकाणी काय केलेला आहे, भडीमार केलेला आहे. बाबा असं म्हणायचे, म्हणले नाथ बाबांनी असं मोठं रान धरून सांगितलेलं आहे. बाबांचा तो शब्द म्हणजे मोठं रान धरून सांगितलं, म्हणजे एकच तत्व पटवून देण्याकरता अनेक दृष्टांत आपल्या व्यावहारिक भाषेतले दिलेले आहेत. म्हणून नाथरायांची भाषा समजायला सोपी जाते बरं का. मग ती एकदा समजू लागली की नंतर ज्ञानेश्वरी समजायला अजून सोपी जाते. ज्ञानेश्वरी आणि भागवत समजू लागलं की मग कधी कधी थोडा गाथा समजू लागतो. विठाला विठाला आणि म्हणून दर्शन प्रस्थान, साधन प्रस्थान या पद्धतीने सिद्धांत प्रस्थान जशी वैदिक संस्कृतामध्ये होती त्या पद्धतीने आपल्याकडे मराठी वाङ्मयामध्ये संत महात्म्यांनी आणली. आणि जगद्गुरु तुकोबरायांची ही जी गाथा आहे ती म्हणजे साक्षात वेदाची वाणी आहे. आणि म्हणून संत महात्मे काय करतात, जे अवघड असतं, जे मनुष्य पटलाच्या पलीकडे असतं ते तत्वज्ञान सोपं करत आणायचं आणि ते जनतेला वाटायचं. मग आता आपल्या व्यवहारामध्ये, नित्य व्यवहारामध्ये या संसारात राहूनही प्रत्येकाला परमार्थ घडला पाहिजे याकरता असे काही पात्र जगद्गुरु तुकोबरायांनी निवडले. बरं, असे काही पात्र निवडले की त्यांच्याशी आपण अनन्य राहिल्यानंतर अनायासे त्या ठिकाणी भगवत भक्ती घडते आणि या जीवनाला येण्याचं सार्थक प्राप्त होतंय. ज्याच्याकरता जन्म मिळाला त्याची इति कर्तव्यता सिद्ध होते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सोपे करून सांगितलेली जी भक्ती आहे ती भक्ती आपल्याला घरी बसल्या कशी घडेल. जर आपण कुणाचे सेवक असाल, जर शिष्य असाल, जर त्या ठिकाणी कुणाचे तरी पुत्र आहात आणि आपण कुणाच्या तरी पत्नी आहात तर त्यांच्याकरता काय आहे, एक आपल्या घरी उपलब्ध साधना म्हणजे भगवान विष्णूची महापूजा करण्याचा योग आपल्या जीवनात येतो. पण ते भगवान विष्णूचे स्वरूप कोणते आहेत तर त्यातले 4 स्वरूप अभंगाच्या पहिल्या चरणातून त्या स्वामी काज गुरुवती, स्वामी काज गुरुवती, पितृवचन सेवापती या 4 प्रथम भक्ती जगद्गुरु तुकोबरा या सांगतात. म्हटले स्वामी काज, स्वामीचं काज म्हणजे आपल्या मालकाचं कार्य आपण मनोभावे इमानदारीने पार पाडलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती हा कुणाचा ना कुणाचा काय आहे, सेवक असतो. आणि आपल्या दृष्टीने प्रत्येकाला कोणी ना कोणी काय असतो, मालक
असतोच. मग आपल्या मालकाची सेवा, मालकाचं कार्य इमानदारीने करणं ही भक्ती आहे. हां, याकरता कुठं रानावनात कुठंतरी जाऊन आपलं कर्तव्य कर्म सोडण्याची गरज नाही. आपलं कर्म धर्म संयोगाने चालत आलेलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य अगदी मनोभावाने आणि ईश्वरार्पण बुद्धीने करणं, याला काय म्हणायचंय? भगवत भक्ती म्हणायचं आहे. कारण असं आहे, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची आविरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. कारण हा कर्म सिद्धांत प्रतिपादन करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना तया सर्वात्मका ईश्वरा, जो सर्वात्मक ईश्वर आहे त्याला आपल्या स्वकर्म कुसुमांच्या द्वारा, म्हणजे आपल्याकडून जे जे कर्म, स्वकर्म म्हणजे स्वधर्म कर्म, आपल्या धर्मानुसार आपल्या कर्मानुसार आपल्याला प्राप्त असलेलं जे कर्म आहे ते कर्म आपण इमानदारीने करून परमात्मा अर्पण बुद्धीने केल्यानंतर त्या कर्म कुसुमांच्या द्वारा भगवंताची जर पूजा केली तर तो कर्माचा साक्षी असणारा, सर्व फलाचा साक्षी असणारा जो परमात्मा ईश्वर आहे त्याची कृपा आपल्यावरती होते. विठाला विठाला. कारण स्वामी काज इमानदारीने झालं पाहिजे, पण अलीकडे ती इमानदारी राहिली नाही. पूर्वी आमच्या लहानपणी आम्ही पाहिले, अगदी 8-8:30 वाजता माता भगिनी ज्या खुरपण्याकरता वगैरे यायच्या ना, तर त्या अगदी पहाटच्या वेळेसच आपल्या घरातली सर्व कामं उरकून सर्वांचा स्वयंपाक वगैरे करून आणि नंतर स्वामी मालकाच्या शेतामध्ये कामा करत जात असायच्या अगदी लवकरच. पण अलीकडे थोडासा टायमिंग आता चेंज झालेला आहे. म्हणजे आता काय पाहिजे, जास्त मजुरी मिळाली पाहिजे, काम मात्र कमी झालं पाहिजे. मजुरीचा मोबदला मात्र जास्त मिळाला पाहिजे आणि काम मात्र कमी झालं पाहिजे, याची विशेष करून दक्षता घेतली जाते. कारण पूर्वीच्या काळामध्ये तशी काही तेवढी दक्षता घेतली जात नसायची, इमानदारीने ती करायची. कधी कधी घरातलं काम जर आवरलं नाही तर ते तसंच पडू द्यायच्या, पण अगोदर स्वामीचं काम त्या करायच्या. पहा, आणि अलीकडे कसं आहे, म्हणजे 8चा टायमिंग आता 12पर्यंत गेलेला आहे. 12ला यायचं, आल्यानंतर मग ते खुरपं वगैरे हातामध्ये असतं, मग काही गवत झाकायचं, काही गवत काढायचं, तो प्रकार आहे. नंतर परत 2 वाजले की जेवणाची सुट्टी झाली की मग त्या ठिकाणी तसं काही चावायला इतकं काही म्हणजे कडक नसतं ते, पण जास्तच चावून खायचं. म्हणजे एक घास 32 वेळा चावावा हा नियम चांगल्या तऱ्हेने ते पाळला जातो त्या ठिकाणी. कारण वेळ घालवायचा आहे ना, वेळ घालवायचा. आपण ज्या ठिकाणी नोकरीला आहोत ना त्यातला काय करायचा, वेळ घालवायचा आहे. म्हणून जास्त चावून म्हणजे म्हटलंय ना की पाणी चावून प्यावं, बरं, पाणी चावून प्यावं आणि भोजन पिऊन खावं असा नियम आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने. म्हणजे पाणी इतकं सावकाश प्यावं की जणू काही पाणी खाल्लंय, आणि भोजन इतकं सावकाश करावं की ते चावलं नाही, इतकं चावलं की त्याचं पूर्ण पाणी केलं आणि ते पिलंय. विठाला विठाला. आयुर्वेदाचा नियम त्या ठिकाणी चांगला पाळला जातो. म्हणजे इमानदारीचं मी बोलतोय. आणि मग 2 वाजले, भोजन झालं की मग वामकुक्षी झालीच पाहिजे. वामकुक्षी किती वेळ असते? 8-16-32. म्हणजे त्या ठिकाणी आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने किती पाहिजे? 8-16-32. म्हणजे भोजन केल्यानंतर किती आराम करायचा त्याचं शास्त्र आहे, गणित आहे. 8-16-32 म्हटलं तर 8-16-32 काय बरं? तर असं आहे, उजव्या कुशीवर अगोदर झोपायचं, भोजन केल्यानंतर 8 श्वास घ्यायचे, 8 श्वास आणि प्रश्वास धरून 8 घ्यायचे. नंतर पाठीवरती झोपायचं, आकाशाकडे पाहत 8 दुने 16 श्वास घ्यायचे आणि 16 प्रश्वास करायचे. आणि नंतर वाम कुक्षी म्हणजे डाव्या कुशीवरती झोपायचं आणि 16 दुने 32 म्हणजे 8-16-32 एवढे श्वास झाल्यानंतर 33व्या श्वासाला उठून बसायचं आणि आपल्या कामाला लागायचं. पण हे 8-16-32चे किती आवर्तनं घेतात ते त्यांचं त्यांना माहिती. विठाला विठाला. 2:30-3 झालेले असतात. मग मालक दिसला कुठून की परत घाई उठल्यासारखं करायचं, जायचं.
आणि भरपूर असतं. आता उन्हाळ्याचे दिवस म्हणल्यावर केळी वगैरे ते पाणी पिण्याकरता ते सगळंच असतं. झालं कायसं तरी टाइमपास करायचं. थोड्या वेळाने शाळेतून मुलं जाताना दिसतात, म्हणजे वाजले 5, चला झाली सुट्टी, जायचं निघून. म्हणजे असं 5-7 दिवस काम करायचं आणि बाजाराचा दिवस आला की त्याच्या आदल्या दिवशीच अगोदरच तिथं हजर व्हायचं. मग आता नेमकं कळतच नाही, म्हणजे मजूर मालक आहे का मालकच मजूर झाला, कळायला मार्ग नाही. याने जेवढं काही मिळतंय ते कॅशियर सारखं 8 दिवसानंतर वाटायचंच काम करायचं. म्हणजे जेवढं काही मिळालं, जसं कॅशियरकडे आलं, जमा झालं, परत वाटलं आणि दुसऱ्याला दिलं, अगदी तसंच आहे. फक्त कॅशियरचीच भूमिका सध्या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. विठाला विठाला कशाकरता बोलतोय मी, म्हणजे आपल्या मालकाचं काम जर इमानदारीने केलं तर त्या ठिकाणी ते इमानदारीने फल घेण्याचे आपण अधिकारी आहे. जितक्या रुपयाचं काम, जितके रुपये आपण घेणार आहोत ना, तितक्या रुपयाचं काम आपल्याकडून झालंच पाहिजे. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या विषयी ही सिद्धी त्यांना प्राप्त होती. त्यांच्या मंदिराचं कामकाज वगैरे तिथं जे चालायचं ना, मग त्याकरता जो मजूर आहे किंवा जो कारागीर आहे त्या ठिकाणी, जो बिगारी आहे, तो किती दिवस आला, काय आला, बाबा काही विचारत नसायचे. पण 8 दिवसानंतर तो समोर आला की बाबांनी त्या झोळीत हात घालायचा आणि त्याला पैसे द्यायचे. त्याचं जेवढं काम झालंय ना तेवढेच पैसे त्याला जायचे. बस, जेवढं काम झालं तेवढेच पैसे, त्याच्यापेक्षा कमी जाणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. अर्थात ही रिद्धी सिद्धी जर शेतकऱ्याला प्राप्त झाली बाबांच्या कृपेने तर बरं होईल. विठाला विठाला तर असं आहे. मला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपल्या स्वामीचं काज हे कसं असावं, इमानदारीने असावं. आता हे लौकिक दृष्टीने जाऊ द्या, पण वानर नावाचा जो प्राणी आहे, वानर नावाचा प्राणी, त्याने विशेष काहीच केलं नाही ना. आता प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये पहा, स्वतःचं जीवन वनवासी जीवन, मग वनवासी जीवन असताना काय केलं त्यांनी, मग आता नर नाही घेतले सोबत, मग कोण घेतले, वानर. वानर म्हणजे ते नर नव्हते. जसं एक आता महाराजांनी सुंदर पखवाज वाजवला तर कोणी काय म्हणतो, एखादा चक्रधार वाजवला, चक्रधार वाजवला बरोबर समोर आला की म्हणतो वाह, म्हणजे वाह म्हणजे वाहवा केलेली. बर, आपण नुसते नर, पण ते वानर, म्हणजे त्यांची ती एक प्रकारची विशेष कार्यशैली. विठाला विठाला स्वतःच वनाचरण केलेलं असल्यामुळे कुठं कपडे लत्ते डागदागिने शस्त्र अस्त्र बाकी काही व्यवस्था नाहीच ना. आणि म्हणून असं सैनिक शोधलं महाराज, ज्यांना कुठलीच काय पडू नये, गरज पडू नये, न घर लागावं, न दार लागावं, न कुठलं कपडे लागावे, न काही लागावं. बस, अगदी कमी पेट्रोलमध्ये जास्त आवरेज. म्हणजे रानातला पाला पाचोळा खाऊन त्यांनी प्रभू रामचंद्रांची काय करावी, सेवा करावी. प्रभू रामचंद्रांचं कार्य, सीतामय्येचा शोध करणं कोणाचं काम, तसं काम कुणाचं आहे, हे प्रभूचं. परंतु केलंय कोणी, स्वतः हनुमंतरायाने. म्हणजे तेही वानरच होते ना. मग वानरांच्या करवी त्या ठिकाणी सीतेचा शोध करणं, अजून वानरांच्या करवी लंकेमध्ये जाण्याकरता त्या समुद्रामध्ये काय करायचा, सेतू तयार करणं. मग नल नील जांबुवंत वगैरे सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने ते सगळं आणायचं, त्यामध्ये टाकायचं. मग ते दगड एकमेकाला चिटकत नसायचे म्हणून राम राम नाव लिहायचं. मग रा एका दगडावर, म एका दगडावर, मग नामाचा तो काय आहे, महिमा आहे, नामाचा महिमा आहे. आणि तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा वगैरे वगैरे चिंतन पुष्कळच आहे त्या ठिकाणी. मग या वानरांना पलीकडे घेऊन गेले वगैरे 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 सर्व आपण पाहतो. पहा, मग वानरांच्या हस्ते जो लंकेश्वर आहे, ज्याने आपल्या हस्तबलाने कैलास पर्वत असा उचललेला आहे, एवढा महाबलाढ्य असणारा रावण, कुंभकर्णासारखा महाकाय त्याचा भाऊ आहे, बिभीषणासारखा नीतिमान त्याचा भाऊ आहे. एवढ्या मोठ्या रावणाला सळोकी पळो करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आलं, वानरामध्ये आलं. सामान्य पशु, परंतु वानरामध्ये ते का आलं माहितीये, त्यांनी भक्ती केली आणि त्यांच्या भक्तीचं नाव होतं स्वामी काज. त्यांच्या भक्तीचं नाव काय होतं, स्वामी काज. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायांनी भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा,
त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभटा हे विशेषण वापरलंय, कारण भट म्हणजे भटजी, पण तुम्ही नुसते भटजी नाहीत, सुभट आहात. सुभटा, तुमच्याकडे आमची विनंती आहे, काय त्या भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत त्या दाखवा. म्हणजे आमच्या वाटा कोणत्या आहेत आम्हालाच माहिती नाही. म्हणते असं कसं काय? शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुमच्या भक्तीची वाट तुम्हाला माहिती नाही असं कसं काय? आम्ही पाहिलंय ना, सर्व जीवन अनुभवलंय तुमचं. त्या ठिकाणी अंगद रूपाने आम्ही होतोच ना, आम्ही तुमचं भक्तीचं जीवन अनुभवलेलं आहे. आणि म्हणून स्वामीच्या कार्यामध्ये तुम्ही काय आहात? सादरपूर्वक आहात. आपणही स्वामीच्या कार्यात राहतो, पण सादर नसतो. आदरेनं सहवर्तते तिसामध्ये राहणं असतं, त्याला म्हणतात सादर. जसं गाती ऐकती सादर पवित्र जे हरिकथा. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. पण कोण कोण गाती ऐकती, म्हणजे जे गाता येईल तेने गावे, येरा हरी हरी म्हणावे गाती. आणि ऐकती, पण गाणारे आणि ऐकणारे त्यांचे पापाचे पर्व जळतात. ठीक आहे, पण त्याकरता एक नियम आहे. कोणता? गाती ऐकती जे सादर आदरपूर्वक जर ऐकत असतील तर, नाही तर मग काय नाही, पाणी ते काय जन्माला हेलान पाणी वाहून, म्हणजे केवळ मग तो उठा ठेव होते. एवढा मोठा हा खर्च करायचा, डामलोट डौल करायचा, पुष्कळशी सगळ्यांनी कामधंदे बुडवून एकत्र यायचं, पण त्याच्यामध्ये जर आदर नसेल, भक्ती नसेल, प्रेम नसेल, मग प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी, वाजून काय. अजून एक पाय, नरका जाणे चुके ना काय ते भजन ते ओंगाळवाने, नरका जाणे चुके ना. विठाला विठाला केला तो शिनू अवघा वाया. आपण केलेला शिन काय होतो? अवघा वाया जातो. म्हणून आदरतेला फार महत्व आहे. म्हणून स्वामीच्या कार्यामध्ये हनुमंतरायही होते आणि आपणही कोणत्या तरी मालकाच्या काजामध्ये आहोत. फक्त आपलं होतंय काय? आपण आदरपूर्वक नाहीत. आणि हनुमंतरायाधिक वानर मात्र काय आहेत? त्या ठिकाणी आदरपूर्वक आहे. आणि म्हणून त्यांच्या बाबतीत ज्ञानोबरायांनी एक ओवी अशी सुंदर सांगितली, म्हणजे राणीची पाले खाईरा नेवाने कर विजय लंकेश्वरा. एकला अर्जुन अक्षोनी 11 न जिनेची काय. अरे एकटा अर्जुन 11 अक्षोनी काही जिंकणार नाही का? अहो, रानातल्या पाला पाचोळा खाणाऱ्या वानरांकडून ज्याने काय केलं? रानातले पाला पाचोळा खाणारे वानर, पण त्यांनी कुणाला? सामान्याला नाही, रावणासारख्याला सळोकी पळो करून सोडलं महाराज. आणि माकडाचं हाणणं असं असतं महाराज, ते काही जागा पाहून हाणत नाही, जिथं जागा भेटल तिथं मारत असते. कोण? आपण जर एखाद्याला मारायला लागलो तर मुसकाडात मारू किंवा कानपट्टात मारू किंवा पाठीत मारू, बस आपली मारण्याची पद्धत. पण माकडाला ती पद्धत माहिती नाही, त्याला जिथं जागा भेटल तिथं ते मारत असतं. म्हणून तर रावणासारख्याला सळोकी पळो झालं महाराज. रानातले म्हणजे काय वाळलेला पालो पाचळा खाऊन त्यांनी रावणासारख्या समर्थाला काय केलं? त्या ठिकाणी धाराशायी केलं. पहा, सांगण्याचं तात्पर्य असं आहे, एरवी बदाम खाणारे सुद्धा बेदाम मार खातात. बदाम खाणारे बेदाम मार खातात. अण्णा म्हणायचे बरं, वैकुंठवासी विद्यावाचस्पती जगन्नाथजी महाराज पवार अण्णा ते म्हणायचे, म्हणे एरवी बदाम खाणारे बेदाम मार खातात, पण रानातला पाला पाचोळा खाऊन त्यांनी रावणासारख्याला मारलं. विठाला विठाला. हा जो प्रताप त्यांना प्राप्त झाला, जो नरांनाही होत नाही तो वानरांना का झाला? तर त्याच्या पाठीमागे अशी पावर आहे. त्यांनी आपल्या स्वामीला सर्वस्व मानलं आणि स्वामीच्या कार्याला आपलं कार्य मानलं. आणि म्हणून त्यांची स्वामीकाज नावाची भक्ती सिद्ध झाली आणि त्या भक्तीच्या द्वारा त्यांची साक्षात विष्णूची पूजाच ठरली. अभंगाची विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा,
बऱ्याचशा वेळेस काय होतं, कानपाट असलं की मग ते भव म्हणतो आपण, अनुभव शब्द. कारण अनुभव शब्द म्हणजे ज्ञानार्थक आहे. अनुभव शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. कारण यथार्थ आणि अयथार्थ दोन स्वरूपाचे अनुभव असतात. तर या ठिकाणी अनुभव हा शब्द आहे. कारण आपल्या संस्थेचा जो पाठ आहे त्याच्यामध्ये भला एक काना दिलेला आहे बरं का. आणि सरळ सरळ म्हणत असताना सवयीनुसार आपण म्हणतो अनुभव नाही तुझ्या, पण अनुभव तुझा का नाही. अनुभव शब्दाचा अर्थ मग ज्ञान होईल. आणि भाव जर म्हटलं तर, पण अनुभव शब्द वापरला तर वेगळा अर्थ असा होतो. म्हणजे की हेची विष्णूची महापूजा, आपल्या स्वामीचं कार्य इमानदारीने करणं ही विष्णूची महापूजा आहे, यात अन्यथा नाही. बस याच्यात वेगळीकता नाही. हाच एकमेव अर्थ आहे की आपल्याला प्राप्त असलेल्या स्वामीची मनोभावे सेवा करणं, म्हणजे मनोभावे त्या ठिकाणी त्याच्या कार्यामध्ये सादरपूर्वक समर्पित होणं म्हणजे विष्णूची महापूजाच आहे, यात अन्यथा भाव नाही. म्हणजे अनुभव दुजा नाही. विठाला विठाला. आणि तिथंच असं म्हटले शिष्याकरता आपल्या गुरूंची सेवा ही सुद्धा विष्णूची महापूजा आहे. पुत्राकरता आपल्या पित्याचं वचन परिपालन करणं ही सुद्धा विष्णूची महापूजा आहे. आणि पत्नीकरता पतीची असणारी सेवा पार करणं त्या ठिकाणी काय आहे, विष्णूची महापूजा आहे, यात अन्यथा भाव नाही. मग तर श्रीगुरूंची सेवा करत असताना कशी असावी, काय असावी, याची नियमावली ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सापडते. कारण श्रीगुरूंची सेवा केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही पा, आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय इहलोकीची यात्रा कृतार्थ होणार नाही. आणि त्याकरता असं म्हटलं ना, तमेव विदित्वा अतिमृत्यू मेती. मृत्यूच्या पलीकडे जर जाऊन पोहोचायचं असेल तर वेद त्या ठिकाणी असणारा शुक्ल यजुर्वेदाचा हा मंत्र आहे, तमेव विदित्वा अतिमृत्यू मेती. त्या ठिकाणी परमात्म्याला जाणल्याशिवाय मृत्यूच्या पलीकडे जाऊन पोहोचता येणार नाही. पण मग त्याला जाणायचं तर मग कशाने जाणायचं, म्हणजे ते ज्ञान पैगा बरवे जरी मन्या ते अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. संतांची आपल्याला सेवा करावी लागेल, श्रीगुरूंची सेवा करावी लागेल. कारण श्रीगुरूंच्या सेवेशिवाय ज्ञान मिळत नाही. विद्या गुरुपदिष्ठा, विद्या ही नेहमी गुरूंच्या उपदेशातून प्राप्त होते. गुरु प्रसन्न असतील तरच विद्या मिळते. आणि मग गुरूंना प्रसन्न ठेवण्याकरता त्यांची काय करावी, सेवा करावी. बरं, कोणत्या गुरूंची सेवा करावी, शिष्याची जो नेघे सेवा मानी देवा सारिखे, अशा गुरुची सेवा शिष्याने करावी. विठाला विठाला. नाही तर मग काय एक करती गुरु गुरु भोवती बारू शिष्यांचा. गुरु कोण बनतो माहितीये का, ज्याला गुरुच बनायची सवय आहे, ज्याला गुरु करण्याची सवय आहे तोच गुरु बनू शकतो. बर, ज्याला शिष्य करण्याची सवय तो खऱ्या अर्थाने गुरु बनू शकत नाही. तो शिष्यच बनण्याच्या लायक झालेला नाही, म्हणून तो शिष्य बनवत फिरत असतो. विठाला विठाला. गुरु कोण बनतं, ज्याला गुरु करण्याची सवय असते, गुरूंची सेवा ज्याला करण्याची सवय असते तो गुरुपदावरती जातो. आता ज्ञानोबरांनी सांगितलं आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह, म्हणजे 13व्या अध्यायातील 7व्या नंबरचा जो श्लोक आहे, ज्ञान लक्षणं सांगत असताना अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. तर त्या ठिकाणी आचार्योपासनम या पदाचं व्याख्यान करत असताना अनेक ओव्या ज्ञानोबरायांनी सांगितलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आचार्योपासनेची जी त्या ठिकाणी खरा विधी आहे तो विधी प्रतिपादन केलेला आहे. तसं तर ज्ञानोबराय म्हणतात, म्हटले आत्ताच्या शिष्यमंडळीच्या दृष्टीने जर विचार केला तर आत्ताच्या शिष्यांना असं वाटतं कधी गुरु जातील आणि मी या मठाचा मालक होईल. म्हणजे गुरु जाण्याकरता त्या ठिकाणी काय करतात, नवस करतात. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कारस्थानं सुद्धा करतात. कधी कधी गुरुला आश्रम सोडून पळून जावं की काय असं वाटतं, शिष्याचा तो प्रताप पाहून, सेवा पाहून. पण ज्ञानोबरायांच्या बाबतीत मात्र तसं नाही महाराज. ज्ञानोबरायांनी म्हटलं, ज्ञानोबरायांना तर गुरूंनी अगोदर जावं आपण नंतर जावं हे मान्यच नाही. ज्ञानोबरायांना काय मान्य, ते म्हटले गुरूंच्या अगोदर मी जाणार, ह्या शरीराची माती मी या मातीमध्ये मिसळवणार, त्या मातीत मिसळवणार की ज्या मातीत माझे श्रीगुरुचरण चालतील
परिवारासहित त्यांच्या शिष्य संप्रदायासहित चालतील, त्या मातीत मी माझ्या शरीराची माती मिळवणार आहे. ये शरीरीची माती मेळविन ती एक क्षिती, जेत श्री गुरु चरण थाती आराध्याचे. विठाला विठाला. तरी तनु मनु जीवे, त्या ठिकाणी तन मन जीवे सर्वस्वाने त्या ठिकाणी समर्पित होऊन श्री गुरूंची सेवा करावी. कारण हा एकमेव दारवंठा भगवत प्राप्तीचा आहे. पहा, कारण तेथ सेवा हाची दारवंठा शब्दाचा अर्थ काय आहे? प्रवेशद्वार. प्रवेशद्वार. आता इथं येण्याकरता प्रवेशद्वार फार सुंदर केलेलं होतं. हा, सगळीकडून असे दिवे वगैरे लावलेले, दोन्ही भालदार चाललेले आणि मधून असे कीर्तनकार जणू काय खरोखर महाराज चालले. खरोखर कोण चालले? महाराज. त्या गेटमधून बरोबर अशी दिव्याची लाईन, म्हणजे एक उत्साह आहे बरं का. यातून छोटी छोटी ही जी कामं असतात ना, याला आपण जे महत्त्व दिलं की त्यातूनच छोटा छोटा परमार्थाची एक भावना तयार होते. आणि असं आहे, जसं परमात्मा यातलं काहीच घेत नसतो, पण यातला भाव स्वीकारतो. पहा, या पाठीमागची तुमची तळमळ कशी आहे ते तो स्वीकारत असतो, धडपड किती केलेली आहे ते तो स्वीकारतो. हां, तसं वास्तविक परमात्म्याला काही लागत नाही, या व्यवहारातलं त्याला काहीच नाही लागत, पण एक भावना, भाव त्या पाठीमागचा तो घेत असतो. आणि हा भाव इथं पाहायला मिळाला. सर्वांना धन्यवाद. विठाला विठाला. श्रीगुरूंची सेवा अगरवता असावी, कुठल्या प्रकारचा गर्व नसावा श्रीगुरूंच्या सेवेमध्ये. नाहीतर काही माणसं सेवा करतात पण साऱ्या गावभर त्याचा डांगोरा पेटवतात, आम्ही सेवा करतो, आम्ही सेवा करतो. आणि असा नियम आहे शास्त्रामध्ये, धर्म क्षरती कीर्तनात. म्हणजे कीर्तनात धर्म क्षरती. आपण जो धर्म केला तो सांगत फिरल्याने काय होतो? क्षय पावत असतो. धर्म क्षरती कीर्तनात. आपल्याच मुखातून आपल्या हातून केलेला धर्म जर आपण सांगितला तर तो काय होतो? नष्ट होतो. म्हणून याकरता शेतकऱ्याचं थोडंसं अनुसरण करायचं, अनुकरण करायचं. तो काय करतो? नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी बीज पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. आपल्याकडून घडलेलं दान आणि आपल्याकडून घडलेलं पुण्य झाकून टाकायचं. कशा पद्धतीने? जसा कृषी वळू म्हणजे शेतकरी. तुमचा दृष्टांत दिलाय बरं का. शेतकरी काय करतो? पेरणी केल्यानंतर पाठीमागून ते बी झाकावं याकरता कोणतं यंत्र हाकतो? तुमच्याकडे काय म्हणतात? रासनं म्हणतात, आमच्याकडे राहक्या म्हणतात. बरोबर. म्हणजे आता तिकडचं भागाभागानुसारचा तो शब्द आहे. टिपणीने पेरलं की त्याच्या पाठीमागं जे रासने राहक्या तो हाकायचा. कशासाठी? तर जे पेरलेलं आहे ते बीज झाकलं तरच काय होईल? उगवणार आहे. तर आपल्याकडूनही दान पुण्य सेवा हे घडलेलं जे सत्कर्म आहे ते आपण झाकून ठेवलं तरच ते उगवेल. आणि जर आपण सांगत सुटलो तर मग काय होईल माहितीये का? जसं दिवसभर एखादी माऊली शेतामध्ये राब 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 राबते, धन गोळा करते, येताना वाण्याच्या दुकानातून तेल मीठ मिरची सगळं काही आणते, व्यवस्थित स्वयंपाक करते आणि चांगल्या प्रकारचं षड्रस भोजन तयार करून तिनं जर चौकामध्ये नेऊन मांडलं तर ते कोणाच्या उपयोगाचं झालं? षड्रस खापरी वाढिले भरोनी चोटा ठेविले, ते सुनियाचे चायसे झाले. म्हणजे ते कुत्र्याचंच होतं, दुसरं कोणाचं होत नाही बरं का. म्हणजे आपल्या हातून कष्टाने केलेलं जर चोवाट्यावरती उघड्यावरती मांडून आल्यानंतर त्याचा उपयोग कोणाला? न घरच्याला न दारच्याला. त्याला कुत्रेच फक्त चाटून जातील. विठाला विठाला. आपल्या श्री गुरूंची घडलेली सेवा ती अगरवता असावी, गर्वरहित असावी. आपण करतो, एखादा करत नाही म्हणून त्याला दाखवण्याकरता नसावी. असो पुष्कळसा भाग आहे, सांगण्यासारखं पुष्कळसा आहे. आणि म्हणून श्रीगुरूंची केलेली सेवा हेची विष्णूची महापूजा, अनुभावना आहे तुझ्या. आणि अजून आहे पितृवचन, पित्याचं वचन परिपालन करावं. आणि याकरता आदर्श जर कोण असतील तर ते आजचा ज्यांचा अवतार झाला आहेत ना, आजचा ज्यांचा रामनवमीचा अवतार आहेत ना, तर ते आचरणीय जीवन आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जीवन हे उच्चारणीय आहे, विचारणीय आहे, पण आचरणीय नाही. परंतु भगवान प्रभू रामचंद्रांचं जीवन मात्र विचारणीय, आचारणीय आणि उच्चारणीय सुद्धा आहे. विठाला विठाला. सख्खी आई नाही, सावत्र आई, जिची इच्छा होती की प्रभू रामचंद्रांनी कुठं जावं? वनवासाला जावं. आणि त्यांच्या जागेवरती भरताला काय मिळावं? राज्य मिळावं. बस. मग आता ही इच्छा स्वतः पित्यांची नाही, बर, पण पित्याने पूर्वी कधीतरी आपल्या पत्नी करता दिलेलं वचन आहे.
पण पित्यांची पत्नी म्हणजे आपली माताच आहे, मग तिनं दिलेलं वचन पित्याचं आहे ना, ते आपण परिपालन करायचं, म्हणून त्यांनी ते स्वतःकडे स्वीकारलं. बरं, ज्याला राजगादीवर बसायचंय, आता ज्याचा राज्याभिषेक होणार आहे, ते सर्व सुख सांडून आणि पायाने कुठं गेले? वनामध्ये निघून गेले. बरोबर. आणि हे सर्व करत असताना सावत्राईचं सुद्धा वचन परिपालन केलं. कारण बऱ्याचशा मंडळींचा असा आक्षेप असतो, म्हणजे पित्याचं वचन पाळायचं सांगितलं, आईचं काही सांगितलं नाही. कारण अभंगातच आहे पितृवचन, पित्याचं वचन पाळायचं, म्हणजे आईचं नाही का पाळायचं. तर असं आहे, पिता ज्या अर्थी संबंध आपला आला ना, तर त्या अर्थी माता आहे म्हणूनच आला. बर, कारण माता या पदाचं पिता हे उपलक्षण आहे. म्हणजे चिंतन करा असं की एखादा शेतकरी आहे, तो रानामध्ये गेला, जात असताना त्याच्यासोबत कुत्रा गेला. पण कुत्र्याची एक सवय असते, ज्यावेळेस गावातून जायचं ना, त्यावेळेस तो मालकाला असा खेटून खेटून चालतो. का बरं? कारण गल्लीतले जे कुत्रे असतात दुसरे, ते त्याला काय करतात, मग एकटा जर सापडला तर त्याच्या ठिकाणी गय केली जात नाही, म्हणून तो आपल्या मालकाचा आश्रय घेत 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 जात असतो. बरोबर. आणि म्हणून गावातून जाताना कुत्र बरोबर मालकाच्या आश्रयाने जातं, आणि जसं शेत जवळ आलं की तो मालकाचा आश्रय सोडून देतं आणि पटकन शेतात जाऊन पोहोचतं. बरं, कुत्र्याचा हा स्वभाव आहे. आणि नंतर दिवसभर काम केलं, मालक निघाला की ते अगोदर थोडं पुढं पुढं चालतं, पण गाव जवळ आलं की परत मालकाचा आश्रय करतं. आणि आता गाव संपलं, आपली वस्ती अशी पुढं आहे, तोच मालकाचा त्याग करून तुर 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 पळत जाऊन वस्तीवर जाऊन पोहोचणार. हा कुत्र्याचा स्वभाव आहे. तर झालं काय, एक दिवशी शेतकरी बाबा रानात आहेत, येण्याची वेळ झालेली आहे, पण घरामध्ये पाहुणे आलेले आहेत. पाहुण्यांनी विचारलं, म्हणले आईसाहेब कधी येणार आहेत ते? नाही तर आम्ही जातो. म्हणजे येतील येतील, थांबा थांबा. असं बोलत नाहीत तोपर्यंतच कुत्रा असं पेडातून येताना दिसल्यावर म्हणले आले मालक, आले मालक. आणि कुठे मालक हे पाहू लागले, तर मालक कुठं? कुत्राच आलाय. मालक नाही आले. म्हणजे ज्या अर्थी कुत्रा आला त्या अर्थी आता मालक पाठीमागून आलेलाच आहे. म्हणजे कुत्र्याने स्वतःचं ज्ञान करून देऊन मालकाचंही ज्ञान करून दिलं. म्हणजे कुत्रा हे उपलक्षण आहे कुणाचं? कुत्रा आला पाहून मालक आला. का म्हटलं गेलं? कारण कुत्रा हे उपलक्षण आहे मालकाचं. कुत्रा ज्या अर्थी आला त्या अर्थी मालक सुद्धा आलेला आहे. म्हणून पितृवचन पाळायचं म्हणजे ज्या अर्थी पित्याचं वचन परिपालन करायचं, त्या अर्थी मातेचं सुद्धा परिपालन करायचं. विठाला विठाला उपलक्षणाचं लक्षण शास्त्रामध्ये असं सांगितलंय, श्वेतर बोधकत्वम. जे स्वतःचं ज्ञान करून देऊन दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला म्हणतात उपलक्षण. विठाला विठाला माता पित्यांची वचन परिपालन करणं. त्यांना चांगले चांगले पदार्थ खाऊ घालत असो आपण, पण धड जर बोलत नसो तर ते खाऊ घातलेलं त्यांना अंगी लागत नाही. आणि बरेचसे महाभाग तर असे, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. येतो चाळवा चाळवी, येतो चाळवा चाळवी, केले आपणच जीवी. जे केलेले पदार्थ आहे ते आपणच खायला करता नंतर राहतो. म्हणून जिवंतपणे त्यांच्या वचनाचं पालन करायचं, त्यांना खाऊ पिऊ घालायचं. जे आपल्याकडे आहे, जे आपल्या सामर्थ्याने कमवलेलं आहे ना, ते आई वडिलांना द्यायचं. कारण तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा, मूर्खो जायचा. ज्ञानोबरांनी 725 वर्षापूर्वी आई वडिलांची सेवा न करणाऱ्या करता शिवी दिलेली आहे. कोणती? कोणती? मूर्खो जायचा. पण आता ती त्या काळात ज्ञानोबरांना पॉवरफुल शिवी वाटली म्हणून त्यांनी ती दिली. आणि ज्ञानोबराय जास्तच रागवले तर फक्त मूर्ख शब्द वापरतात, याच्या पलीकडे शब्द वापरत नाही. नंतर तुकोबराय आले, नाथबाबा आले, त्यांनी षष्ठी विभक्तीचा प्रयोग अगदी जोरदार केला. षष्ठी विभक्तीचा प्रयोग अगदी जोरदार केला, पण तरी सुद्धा कोणावरती काही परिणाम होताना दिसत नाही. ज्ञानोबरायांना जर तसं माहिती असतं तर त्यांनी सुद्धा षष्ठी विभक्तीचा प्रयोग केला असता. पण त्यांना असं वाटलं नाही की इतके जाड शेपटीचे असू आपण म्हणून. इतके जाड शेपटीचे आपण असू असं त्यांना वाटलं नाही, म्हणून त्यांनी फक्त मूर्ख एवढा शब्द वापरला. पण जे शहाण्या पुरे एकची वचन. विठाला विठाला मग तुकोबरांनी थोडीशी भाषा बदलवली होती. ते म्हणले तेजा इशारती आणि तट्टा. तो तट्टा आहे ना, जो मानत नाही ना त्याला फोक काढतात. मग असा हिरवा गार बाबळीचा फोक काढतात. आणि जो मानतो त्याला फक्त असं चुटकी वाजवली तरी किंवा खुणवलं तरी त्याच्या लक्षात येतं. तेजा इशारती, जो तेज बुद्धीचा आहे त्याला इशारा. समजणे वाले को
बस समजले तुम्ही. विठाला विठाला. पितृवचन आणि माता भगिनींकरता सांगितलेलं एक नातं आपल्या पतिराजांची सेवा करणं. सेवापती करणं असं आहे. पतीची या मता अनुसरून या पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची ते पतिव्रता नेणे अनिकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणी. आपल्या ध्यानात मनात फक्त एकमेव जिच्या कोण असतो आपला पती असतो आणि त्या पतीच्या अनुषंगाने जी सेवा रत असते अशी पतिव्रता. क्षपक आहे प्रमाण पण योग्य आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तसं क्षपक आहे पण थोडं योग्य वाटलं म्हणून घेतलं. विठाला विठाला. सेवापती. मग आता ह्या चार भक्तीचं चिंतन आपण पाहिलं. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन म्हणजे माता पितृवचन आणि सेवापती हेची विष्णूची महापूजा. अनुभवना हे दुजा. आणि अजून असं आहे जे सर्वांना आचरण करता येणं शक्य आहे म्हणजे खरं बोलणं आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होणं. अभंगाचं तिसरं. घुमाई सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा. मुखाने सत्य बोलणं तितकं सोपं नाही बरं का. पण मुखाने सत्य बोलणं तसं सोपं पण आपण फार अवघड करून ठेवलंय मोबाईलमुळं. महाराज कुठपर्यंत आले? महाराज नेवाशातून निघालेलेच असतात. ते म्हणतात औरंगाबादला आलो. म्हणजे मोबाईल हे माध्यम झालं खोटं बोलण्याचं. हां आज तो खालच्या वावरात सांगतो वरच्या वावरात. कधी कधी घरीच असतो. आता पूर्वी बरं होतं. जर एखादा गेला नोकर कोणी येत नाही कामाला म्हणून पाहण्याकरता गेला तर घरी मुलाला सांगितलेलं असायचं. मग इथं आपण गेलो की विचारलं कुठे रे तो? कामावर नाही आला म्हणे. पप्पाने सांगितलं ते आले की त्यांना सांग पप्पा आजारी आहेत म्हणून. म्हणजे हे कसं साक्षात होतं म्हणून लक्षात यायचं. चोरी पकडली जायची. खोटं बोललेलं पकडलं जायचं. पण आता हे पकडायला काही तसा मार्ग राहिला नाही. सेल्फी. विठाला विठाला. सत्य बोले मुखे. मुखाने सत्य बोलावं. माणसं म्हणतात मी खरं बोलतो बरं का पण खरं बोललं की सख्या आईला म्हणजे खरं बोलतो आम्ही पण खरं बोललं की सख्या आईला काय येतो म्हणे? राग येतो. ज्या बोलण्याने सख्या आईला राग येतो ते खरं कशाचं? कारण शास्त्र सांगतं सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात मा ब्रूयात अप्रियम अपि सत्यम. सत्य बोला पण कसं असावं ते प्रिय असावं. कधी कधी सत्य असं असतं की ऐकणाऱ्याच्या नाकातले केस जळून जातात. म्हणून त्या सत्याला सत्य म्हणायचं नाही. तसं सत्य हे तिख असावं आणि मवाळही असावं. ते तिख असं असावं की अर्थभरित असावं आणि ते मवाळ असं असावं की जणू काही अमृताचे कल्लोळ आहेत. ज्ञानोबराय बोलतात ना तैसे साचा आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्द असा असावा ज्याच्यामध्ये 6 दोष नसावेत. किती दोष नसावेत? 6 दोष नसावेत. कोणते? आटू वेगू विंदानू आशा शंका प्रतारणू हे सांडिली अवगुणू जिया वाचा. ज्या वाणीने हे 6 प्रकारचे दोष सांडलेले आहेत ती वाणी काय बोलते? सत्य बोलते. कधी कधी माणसं गोड बोलतात पण सत्य नसतं बरं का. हां सत्य नसतं. काय आहे ना ते मधुरम तिष्ठती जी वागरे हृदयाने तू हलाहलम. हृदयात मात्र हलाहल भरलेलं असतं आणि वरून वरून मात्र गोड बोलतात. आणि संत महात्मे कधी कधी तीक्ष्ण बोलतात पण त्यांच्या अंतकरणामध्ये काय असतं?
प्रेम असतं. म्हणून संतांची जशी वाणी आहे हितकारक आहे ना, त्याप्रमाणे तस्माद हितकरम वाक्यम वक्तव्यम विदुषा सदा. आणि म्हणून आपण सर्वांनी हितकारकच वाक्य बोलावं, सत्यच वाक्य बोलावं. वाक्य सत्य बोलल्याचा परिणाम काय होतो? हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. आणि म्हणून पुढच्या ह्याच्यात असं म्हटलंय, दुःखवे अनेकांच्या दुःखे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित झालं पाहिजे. त्याच्यावरती दुःखाचा पहाड कोसळला आणि मग आपल्याला जर गुदगुल्या होऊ लागल्या तर आपली भगवत भक्ती काही कामाची नाही. ज्या दिवशी दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी होऊ, एखाद्या चिखलात गुंतलेली गाय आहे, ती गाय काढण्याकरता तो म्हणत नाही ही धड आहे की भाकड आहे. ज्ञानोबराय बोलतात, पंखी रुतली गाय धड भाकड न पाहे तियेची ग्लानी होय काला भुला. याला म्हणतात परपीडा वेदनम. दुसऱ्याच्या पिढीची वेदना आपल्याला व्हावी. ती गाय भाकड म्हणजे दूध देणारी नाही आणि धड म्हणजे दूध देणारी, असं तो पाहत नाही. दयावान व्यक्ती सरळ त्या गायीला काढण्याचा उपाय करतो, चिखलातून काढण्याचा. मग चिखलात रुतलेली गाय कशी काढायची? तिला जर आपण कान धरून ओढलं तर कान तुटून येईल. तिला जर आपण त्या दोऱ्याने जोरात ओढू तर फाशी बसेल. मग त्याकरता काय करायचं? जिथं ती फसली ना तिथं अजून पाणी सोडायचं, जेणेकरून तो गाळ काय होईल? पातळ अशा स्वरूपाचं होईल आणि स्वतः गाय किंवा ती म्हैस किंवा तो प्राणी चालत चालत सहजच त्याच्या पलीकडे पार होऊन जाईल. म्हणजे पंखी रुतली गाये धड भाकड न पाहे तियेची ग्लानी होय काला भुला, असं सांगण्यासारखं पुष्कळसं आहे. आपली वेळ संपलेली आहे आणि म्हणून शेवटच्या चरणातून जगद्गुरु तुकोबराय असं सांगतात की आपल्या जीवनामध्ये हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, म्हणजे याच जन्मात भगवत प्राप्ती करून घेऊ अशा स्वरूपाचा निश्चय बाळगणं ही विष्णूची महापूजा आहे. निश्चयाचे बळ, निश्चयाचे आ
अखिल गुणनिधान सच्चिदानंद गण भगवान पांढरीश पांडुरंगाच्या कृपेने चालू असला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजच्या पहिल्या दिवसाची सेवा परमादरणीय रोहिलागड येथील भव्य आयोजन सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे रोहिलागड तालुका अंबड जिल्हा जालना. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.